अ, समजा आपण एक अशी कल्पना करूया. मध्यरात्रीचे 2 वाजलेत. रस्त्यावर एखादी व्यक्ती एकटीच गाडी चालवत निघाली आहे आणि अचानक एका चौकात आल्यावर समोर लाल सिग्नल लागतो. हो. आणि आजूबाजूला दुसरं कोणीही नाहीये. अगदी एकही दुसरी गाडी नाही आणि पोलीस तर दूरदूरपर्यंत नाहीत. तरीही ती व्यक्ती ब्रेक दाबते आणि गाडी थांबवून हिरवा सिग्नल होण्याची वाट पाहत राहते. पण असं का? बरोबर. हाच तो खरा प्रश्न आहे. म्हणजे त्या व्यक्तीने नेमक्या कोणत्या विचाराने तो ब्रेक दाबला असेल? रस्त्यावर कॅमेरा असेल आणि नंतर दंड बसेल या भीतीने? की कुणीतरी पाहिलं तर आपल्याला काय म्हणेल या काळजीतून? की नियम पाळणे हे आपले सामाजिक कर्तव्य आहे या जाणीवेने? आणि एखाद्या कृतीमागे दडलेली ही जी प्रेरणा असते ना, तीच आपल्याला माणसाच्या खऱ्या स्वभावाविषयी खूप काही सांगून जाते. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण मानवी वर्तनाच्या अगदी याच मुळाशी जाणार आहोत. हो. आणि यासाठी आज आपल्याकडे शिक्षण आणि मानसशास्त्रातील काही अत्यंत महत्त्वाच्या नोंदी आणि आकृती आहेत. या सर्व नोंदी कोहलबर्ग यांच्या नैतिक विकास सिद्धांतावर आधारित आहेत. नक्कीच. लॉरेन्स कोलबर्ग्स यांची ही थिअरी मानसशास्त्रात खूप महत्वाची मानली जाते. बर, आजच्या आपल्या या विश्लेषणाचं मिशन अतिशय स्पष्ट आहे. माणसाची नैतिकता किंवा ज्याला आपण मॉरॅलिटी म्हणतो, ती मुळात कशी विकसित होते हे आपल्याला शोधायचं आहे. लहानपणीच्या निव्वळ स्वार्थापासून ते प्रौढावस्थेतील म्हणजे अगदी संपूर्ण जगाच्या कल्याणाचा विचार करण्यापर्यंतचा मानवी नैतिकतेचा हा जो प्रवास आहे, तो नेमका कसा घडतो हे आज आपण उलगडणार आहोत. आणि कसं हा प्रवास खूप गुंतागुंतीचा आहे. कारण आपण जन्मताच काही नैतिक तत्व डोक्यात घेऊन येत नाही. ती वयानुसार आणि बौद्धिक क्षमतेनुसार टप्प्याटप्प्याने विकसित होतात. म्हणजे अनुभवातून. अगदी. पण या नैतिकतेच्या प्रवासात शिरण्यापूर्वी मानवी मेंदू मुळात शिकतो कसा हे समजून घेणं जास्त गरजेचं आहे. आपल्या स्रोतांमध्ये याची एक आकृती दिली आहे. हो, मी पाहिली ती. तिथे मुलांची संज्ञात्मक क्षमता म्हणजे त्यांची कॉग्निटिव्ह ॲबिलिटी आणि शालेय अभ्यासक्रम यांची सांगड घातली आहे. पण मला इथे एक शंका आहे. विचारा ना. नैतिकतेचा आणि मेंदूच्या या तांत्रिक क्षमतेचा नेमका काय संबंध? म्हणजे नैतिकता तर मनातून येते असं आपण मानतो ना. हाच तर सर्वात महत्वाचा दुवा आहे. आपण असं समजूया की संज्ञात्मक क्षमता हे एखाद्या कम्प्युटरचं हार्डवेअर आहे आणि नैतिकता हे त्यावर चालणारा सॉफ्टवेअर आहे. अच्छा, म्हणजे हार्डवेअर भक्कम असल्याशिवाय? एक्झॅक्टली. जोपर्यंत हार्डवेअर अपग्रेड होत नाही तोपर्यंत त्यावर हाय लेव्हलचं सॉफ्टवेअर चालूच शकत नाही. म्हणजे जोपर्यंत एखाद्या मुलाच्या मेंदूला दुसऱ्यांच्या भावना समजू शकण्याची म्हणजे ती बौद्धिक क्षमताच प्राप्त होत नाही, तोपर्यंत त्याला दुसऱ्याचा विचार कर हे शिकवणं पूर्णपणे व्यर्थ असतं. अरेच्छा, म्हणजे हे एखाद्या इमारतीचा पाया रचण्यासारखं आहे. हो ना. जोपर्यंत पाया भक्कम नाही आणि तो टप्प्याटप्प्याने बांधला गेला नाही तोपर्यंत त्यावर नैतिकतेचा कळस चढवता येत नाही. म्हणूनच स्रोतांमध्ये कृतीवर आधारित शिक्षण आणि अनुभवजन्य ज्ञान यावर इतका भर दिला आहे. तर म्हणजे नुसती माहिती घोकून नैतिकता येत नाही. बरोबर. शिकणाऱ्याला स्वतःच्या अनुभवातून ज्ञान तयार करावं लागतं आणि इथेच शिक्षकांची भूमिका पूर्णपणे बदलते. म्हणजे त्यांनी काय करायला हवं? शिक्षकांचं काम हे केवळ फळ्यावर नियम लिहून देणं किंवा पाठांतर करून घेणं नसतं. विद्यार्थ्यांच्या मेंदूला चालना देणं, त्यांना प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करणं हे त्यांचं मुख्य काम आहे. अच्छा, म्हणजे जोपर्यंत जुन्या समजुतींना धक्का बसत नाही तोपर्यंत नवी समज येत नाही. अगदी बरोबर. कारण जोपर्यंत मेंदूला प्रश्न पडत नाहीत तोपर्यंत नैतिक विचारांची पुढची प्रक्रिया सुरूच होत नाही. नियम नुसते पाठ करून चालत नाहीत, तर ते नियम का आहेत हे अनुभवातून समजावं लागतं. ठीक आहे, आपण हे हार्डवेअर कसं काम करतं हे समजून घेतलं. आता यावर सर्वात पहिलं कोणतं सॉफ्टवेअर इन्स्टॉल होतं ते बघूया. नक्कीच. कोलबर्ग यांच्या सिद्धांतानुसार हा पहिला स्तर आहे, ज्याला पूर्वपरंपरागत स्तर किंवा प्री कन्व्हेन्शनल लेव्हल असं म्हटलंय आणि याचं वय साधारण 4 ते 9 वर्ष दिलंय. हो, आणि यातली सर्वात रंजक गोष्ट म्हणजे या वयात मुलांचं जग फक्त स्वतःभोवती फिरत असतं. म्हणजे सगळा फोकस स्वतःवरच. हो, याला आपण बालसुलभ स्वार्थ किंवा इगोसेंट्रिझम म्हणू शकतो. इथे नियंत्रणाचा जो स्रोत असतो, ज्याला आपण लोकस ऑफ कंट्रोल म्हणतो, तो पूर्णपणे बाह्य असतो. एक मिनिट, हे थोडं सविस्तर सांगाल का? नियंत्रणाची दोरी बाह्य असणे म्हणजे नक्की काय? म्हणजे बघा, मी ही कृती केली तर मला बाहेरून काय मिळेल हा विचार, शिक्षा मिळेल की बक्षीस, आतून कोणताही विवेक जागा झालेला नसतो. अच्छा, म्हणजे समाज किंवा नियम यांसारख्या मोठ्या संकल्पना त्यांना समजत नाहीत का?
अजिबात नाही. त्यांच्यासाठी जगाचे नियम अतिशय साधे असतात. जर मला शिक्षा झाली तर मी केलेलं काम चुकीचं आहे आणि जर मला बक्षीस मिळालं तर ते काम बरोबर आहे. बापरे. पण आपण तर सहसा म्हणतो की लहान मुलं ही अत्यंत निष्पाप आणि नैसर्गिकरित्या चांगली असतात. पण हा सिद्धांत तर असं सांगतोय की त्यांची सुरुवातीची नैतिकता अत्यंत व्यवहारी आणि निव्वळ स्वार्थी असते. हे खरोखरच धक्कादायक आहे. हो, पण हे मानसशास्त्रीय वास्तव आहे. या पहिल्या स्तरातील टप्पा 1 आहे आज्ञाधारकता व शिक्षा. यामध्ये मुलं केवळ शिक्षा टाळण्यासाठी नियम पाळतात. स्रोतांमध्ये एक आकृती आहे बघा. हं. त्यात उदाहरण दिलंय की मुलगा खोटं बोलत नाही कारण आई मारेल. एक्झॅक्टली. इथे खोटं बोलणं हे नैतिकदृष्ट्या चुकीचं आहे ही समज मुलाला नसते. तर पाठीत धपाटा बसेल ही जी भीती आहे ती त्याला खरं बोलायला लावते. म्हणजे कृतीमागची प्रेरणा केवळ भीती आहे. हो, आणि याच्या पुढचा जो टप्पा 2 आहे, व्यक्तिनिष्ठ स्वार्थ, तो तर पूर्णपणे एका व्यापाऱ्यासारखा विचार करतो. व्यापाऱ्यासारखा म्हणजे कसं? म्हणजे मी गृहपाठ केला तर मला चॉकलेट मिळेल. इथे कोणतीही कर्तव्याची भावना नाहीये. हा निव्वळ एक देवाणघेवाणीचा व्यवहार आहे. अच्छा. म्हणजे काही दिलं तरच काहीतरी चांगलं करायचं. बरोबर. आणि यात आणखी भर घालायची म्हणजे अनेक लोकांची शारीरिक वाढ होते, पण त्यांची मानसिक आणि नैतिक पातळी या पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यातच अडकलेली असते. म्हणजे ते मोठे होऊनही याच स्वार्थी पातळीवर विचार करतात. हो ना. आपण मगाशी लाल सिग्नलचं उदाहरण दिलं. जर रस्त्यावर कॅमेरा नसेल किंवा पोलीस नसतील आणि तरीही एखादी व्यक्ती सर्रास सिग्नल तोडत असेल, तर त्या व्यक्तीचा नैतिक स्तर कोणता? तो टप्पा एकच आहे. कारण पोलीस नाहीत म्हणजे शिक्षा नाही, आणि शिक्षा नाही म्हणजे नियम मोडणे चुकीचे नाही, असा तो विचार करतोय. बरोबर ओळखलत. हे खूपच विचार करायला लावणार आहे की अनेक प्रौढ लोक आजही फक्त शिक्षेच्या भीतीने कायदे पाळत आहेत. म्हणजे कारमध्ये सीट बेल्ट स्वतःच्या सुरक्षिततेसाठी नाही तर फाईन बसू नये म्हणून लावला जातो. ते आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे ते हार्डवेअर आणखी अपग्रेड होतं. आणि मग काय होतं? आता त्यांना कळू लागतं की जगात फक्त आपण एकटेच नाही आहोत, तर इतर लोकही आहेत. आणि इथूनच स्तर 2 परंपरागत स्तर म्हणजे कन्व्हेन्शनल लेव्हल सुरू होते. अच्छा. म्हणजे दृष्टिकोन आता स्वतःकडून समाजाकडे विस्तारतो. तर अगदी. हे मला एखाद्या सिंगल प्लेअर गेममधून मल्टीप्लेअर गेममध्ये जाण्यासारखं वाटतं. हे उदाहरण खूप छान आहे. कसं ते सांगा बरं. म्हणजे सुरुवातीला तुम्ही एकटेच खेळत असता. तुम्हाला फक्त तुमचे पॉइंट्स आणि तुमचा फायदा दिसत असतो. पण जेव्हा तुम्ही मल्टीप्लेअर गेममध्ये जाता तेव्हा तुम्हाला त्या सर्व्हरचे नियम पाळावे लागतात. इतर खेळाडू तुमच्याबद्दल काय विचार करतात, तुम्हाला त्यांच्या टीममध्ये घेतील की नाही याची चिंता वाटू लागते. क्या बात आहे. या उदाहरणावरून आपल्याला टप्पा 3 नेमका कसा काम करतो हे अगदी स्पष्ट समजतं. याला सिद्धांतात चांगला मुलगा किंवा चांगली मुलगी टप्पा म्हटला आहे. म्हणजे लोकांची शाबासकी मिळवण्यासाठी धडपड. होय, व्यक्ती आता इतरांचं कौतुक मिळावं म्हणून चांगलं वर्तन करते. समाज काय म्हणेल किंवा माझे मित्रमैत्रिणी माझ्याबद्दल काय विचार करतील हा विचार इथे सर्वात महत्वाचा असतो. म्हणजे स्रोतातील उदाहरणात म्हटल्याप्रमाणे शिक्षकांनी मला चांगला विद्यार्थी म्हटलं पाहिजे म्हणून मी वर्गात शांत बसतो. बरोबर. इथे भीती किंवा स्वतःचा भौतिक फायदा नाहीये, तर लोकांची पसंती आणि मान्यता मिळवणे हा मुख्य उद्देश आहे. पण जर केवळ लोकांच्या पसंतीवर आणि आधारावर समाज चालत असेल तर ते थोडं अस्थिर नाही का वाटत? अगदी बरोबर बोललात. आणि म्हणूनच जर प्रत्येकजण फक्त आपल्या ओळखीच्या लोकांच्या कौतुकासाठी वागू लागला तर एकंदर सामाजिक व्यवस्था कोलमडून पडेल. समाजाला एका निश्चित चौकटीची गरज असते. आणि म्हणूनच टप्पा 4 ची गरज निर्माण होते. बरोबर? कायदा व सुव्यवस्था म्हणजेच लॉ अँड ऑर्डर. हो, इथे व्यक्तीला जाणवतं की समाज सुरळीत चालण्यासाठी काही ठाम कायदे आणि नियम असणं गरजेचं आहे. म्हणजे मगाशच्या उदाहरणासारखं वाहतूक नियम पाळले नाहीत तर अपघात होतील, समाजात गोंधळ उडेल, हा विचार करून लोक सिग्नलवर थांबतात. एक्झॅक्टली. या टप्प्यावरील व्यक्तीसाठी कायदा हा सर्वोच्च असतो. समाज टिकवण्यासाठी आंधळेपणाने नियम पाळणे आवश्यक असते, अशी या टप्प्याची ठाम धारणा असते. पण इथेच मला एक मोठी त्रुटी दिसते. कोणती त्रुटी? कायदा आणि सुव्यवस्था महत्वाची आहे हे मी मान्य करतो. पण केवळ समाजाच्या भीतीने किंवा कायद्याच्या चौकटीत राहून नियम पाळणे म्हणजे सर्वोच्च नैतिक असू शकते का? म्हणजे तुम्हाला म्हणायचंय की कायदे नेहमीच बरोबर नसतात? हो ना. अनेकदा कायदे अन्यायकारकही असू शकतात.
जर आपण इतिहासात डोकावून पाहिलं तर वर्णद्वेष आणि गुलामगिरी हे सुद्धा एकेकाळी कायदेच होते. मग अशा वेळी केवळ तो कायदा पाळणे हे नैतिक कसं म्हणता येईल? हाच तो सर्वात कळीचा मुद्दा आहे, जो आपल्याला स्तर 3, उत्तर परंपरागत स्तर म्हणजे पोस्ट कन्व्हेन्शनल लेव्हलकडे घेऊन जातो. हा स्तर कायद्याच्या पलीकडचा विचार करतो. अच्छा, पण सगळेच लोक इथे पोचत नाहीत असं स्रोतांमध्ये म्हटले ना. हो, इथे पोहोचण्यासाठी बौद्धिक आणि भावनिक परिपक्वतेची एक वेगळीच उंची गाठावी लागते. अनेक लोक वयाने मोठे होऊनही टप्पा 4 वरच अडकून राहतात. म्हणजे त्यांना वाटतं की नियम पाळणं म्हणजे सर्व काही. होय, पण या सर्वोच्च स्तराचा केंद्रबिंदू तत्त्वे आणि मानवता हा आहे. इथे कायद्यापेक्षा न्याय महत्वाचा ठरतो. हे थोडं सविस्तर सांगू शकाल? नक्कीच. या स्तरातील टप्पा 5 म्हणजे सामाजिक करार किंवा सोशल कॉन्ट्रॅक्ट. इथे व्यक्ती हे मान्य करते की समाजाच्या भल्यासाठी कायदे आवश्यक आहेत. बरं. परंतु तिला हेही समजतं की कायदे हे माणसांसाठी बनवले आहेत, माणसं कायद्यांसाठी नाहीत. जर एखादा कायदा बहुसंख्य लोकांसाठी अन्यायकारक असेल तर तो कायदा बदलण्याची लवचिकता असली पाहिजे. जसं की एखाद्या अन्यायकारक करव्यवस्थेविरुद्ध किंवा समान हक्कांसाठी लढा देणे. अगदी बरोबर. पण समजा तो कायदा बदललाच नाही आणि समाजाने तो अन्याय तसाच चालू ठेवण्याचं ठरवलं तर काय? आणि तिथेच टप्पा 6 उदयास येतो, सार्वत्रिक नैतिक तत्त्वे म्हणजे युनिव्हर्सल एथिकल प्रिन्सिपल्स. म्हणजे समाजाच्या विरोधात जाणं? एक प्रकारे हो. न्याय, समानता आणि मानवतेचे तत्त्व इथे सर्वोच्च मानले जाते. माणूस इथे समाजाच्या किंवा कायद्याच्या दबावाखाली निर्णय घेत नाही, तर तो स्वतःच्या अंतःकरणाच्या तत्वांवर निर्णय घेतो. श्रुतात याचं एक अत्यंत उत्तम उदाहरण दिलं आहे. महात्मा गांधींचे सत्याग्रह व अहिंसा तत्व. तत्कालीन ब्रिटिश कायदा तर त्यांच्या विरोधात होताच, पण समाजही अनेकदा त्यांच्या विरोधात असायचा. तरीही गांधीजी स्वतःच्या सार्वत्रिक नैतिक तत्वांशी ठाम राहिले. हो, आणि इथे टप्पा 4 आणि टप्पा 6 मधील जो संघर्ष आहे ना, तो समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तो संघर्ष कसा? टप्पा 4च्या दृष्टिकोनातून विचार केला तर नियम मोडणे ही नेहमीच चुकीची गोष्ट असते, पण टप्पा 6 नुसार मानवता आणि न्याय सर्वोच्च आहेत. जर एखादा कायदा मानवी हक्कांचे उल्लंघन करत असेल तर तो अन्यायकारक नियम मोडणे हेच आपले खरे नैतिक कर्तव्य असते. अरेच्या, म्हणजे सर्वोच्च नैतिक विकास केवळ नियमांचे पालन नव्हे, तर नियम का अस्तित्वात आहेत याचं सखोल भान असणे होय. अगदी बरोबर. पण एक मिनिट, इथे मला खरोखरच एक मोठा धोका दिसतोय. हा जो टप्पा 6चा विचार आहे, जिथे माणूस कायद्यापेक्षा स्वतःच्या अंतःकरणाचा आवाज ऐकतो आणि कायद्याला विरोध करतो, हे थोडं धोकादायक नाही का वाटत? तुम्हाला असं का वाटतं? कारण जर प्रत्येकानेच ठरवलं की मला जे योग्य वाटतं तेच मी करणार आणि कायदे मोडले, तर समाजात पुन्हा अराजकता पसरणार नाही का? बरं. म्हणजे एखादा गुन्हेगारही असा युक्तिवाद करू शकतो ना, की मी चोरी केली कारण गरिबी हा समाजाचा अन्याय आहे, मी माझ्या विवेकाला स्मरून हा कायदा मोडला. मग टप्पा 6ची ही सर्वोच्च नैतिकता आणि टप्पा 2चा तो निव्वळ स्वार्थ यातील सीमारेषा आपण कशी ओळखायची? हा अत्यंत रास्त आणि गंभीर प्रश्न आहे. आणि वरवर पाहता सविनय कायदेभंग करणारा एखादा क्रांतिकारक आणि स्वतःसाठी कायदा मोडणारा गुन्हेगार हे दोन्ही कायदेच मोडत असतात. हो ना, मग फरक काय? पण यातील फरक समजून घेणेच खरे कौशल्य आहे. तो फरक त्यांच्या कृतीच्या प्रेरणेत आहे. प्रेरणा म्हणजे नेमकं कशावर ठरतं हे? बघा, गुन्हेगाराचा विचार हा टप्पा 2 मधील असतो. त्याचा स्वार्थ हा पूर्णपणे माझा वैयक्तिक फायदा कशात आहे यावर आधारित असतो. त्याने चोरी केली कारण त्याला स्वतःची गरज भागवायची होती, दुसऱ्यांचं नुकसान होत आहे याचा त्याला खेद नसतो. अच्छा, पण टप्पा 6ची नैतिकता ही सार्वत्रिक मानवी मूल्यांच्या कसोटीवर घासून पाहिलेली असते. जेव्हा टप्पा 6ची व्यक्ती कायदा मोडते, तेव्हा ती विचार करते, जर जगातील सर्वांनीच हे तत्व वापरले तर संपूर्ण जगाचे कल्याण होईल का? म्हणजे जेव्हा महात्मा गांधींनी मिठाचा सत्याग्रह केला आणि कायदा मोडला, तेव्हा तो स्वतःच्या घरातल्या जेवणासाठी मीठ मिळवण्यासाठी नव्हता, तर तो सर्व भारतीयांवरील अन्याय दूर करण्यासाठी होता. एक्झॅक्टली. जेव्हा टप्पा 6 मधील व्यक्ती न्यायासाठी उभी राहते, तेव्हा ती स्वतःच्या नुकसानीची, शिक्षेची किंवा मृत्यूचीही पर्वा करत नाही. नेल्सन मंडेला किंवा मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांनी स्वतःचा फायदा पाहिला नाही. बरोबर. त्यांनी मानवतेसाठी कायदे मोडले आणि त्याबद्दलची शिक्षा हसत हसत भोगली.
एक गुन्हेगार कायदा मोडतो आणि शिक्षेपासून पळ काढतो, तर टप्पा 6 मधील व्यक्ती अन्यायकारक कायदा उघडपणे मोडते आणि कायद्याचा आदर म्हणून त्याची शिक्षा आनंदाने स्वीकारते. हा तो मूलभूत फरक आहे. बापरे, हे विश्लेषण खरोखरच विचारांना चालना देणार आहे. तिथे केवळ स्वार्थ नसून सर्वार्थ असतो हे आता अधिक स्पष्ट झालं. यातून आपण पाहू शकतो की मानवी मेंदूचा आणि नैतिकतेचा हा प्रवास किती विस्मयकारक आहे. होय ना, मी असं केलं तर मला शिक्षा मिळेल का? ह्या अत्यंत प्राथमिक आणि भीतियुक्त टप्प्यावरून सुरू झालेला आपला हा प्रवास, मी असं वागलो तर लोक काय म्हणतील, या सामाजिक दबावाच्या टप्प्यापर्यंत येतो. आणि अखेर समाज काहीही म्हणो किंवा कायदा काहीही सांगो, पण हे खरोखर मानवतेच्या दृष्टीने न्याय्य आहे का, या विश्वाच्या कल्याणाचा विचार करणाऱ्या सर्वोच्च टप्प्यापर्यंत तो विस्तारत जातो. बरोबर. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे ही संपूर्ण चर्चा केवळ मानसशास्त्राच्या पुस्तकांपुरती मर्यादित नाहीये. हा केवळ एक सैद्धांतिक विषय नाही. अजिबात नाही. जेव्हा आपण उद्या सकाळी उठून ऑफिसला जाऊ, ट्रॅफिकमध्ये गाडी चालू किंवा आपल्या घरातल्या एखाद्या व्यक्तीशी वागू, तेव्हा स्वतःला हा एक प्रश्न नक्की विचारता येईल की मी आत्ता जो निर्णय घेतोय, माझी जी वागणूक आहे, त्याची खरी प्रेरणा काय आहे? अगदी. मी शिक्षेच्या भीतीने वागतोय की लोक काय म्हणतील या चिंतेने वागतोय, की खऱ्या अर्थाने न्यायाच्या आणि मानवतेच्या तत्वांवर निर्णय घेतोय? आपण सध्या कोणत्या स्तरावर आहोत आणि आपली प्रेरणा कुठून येत आहे हे स्वतःला प्रामाणिकपणे विचारणे, हीच नैतिक विकासाची पहिली पायरी आहे. नक्कीच. आणि या सखोल चर्चेच्या शेवटी या स्रोतांवरूनच आलेला पण एका नवीन अंगाने विचार करायला लावणारा एक मुद्दा मला सर्वांसमोर ठेवायचा आहे. कोणता मुद्दा? जर मानवी नैतिकतेचा सर्वोच्च टप्पा म्हणजेच टप्पा 6 हा वेळ प्रसंगी अन्यायकारक नियम मोडण्यातच सामावलेला असेल, तर विचार करा आपल्या सध्याच्या शिक्षण व्यवस्थेचे अंतिम ध्येय नेमके काय असायला हवे? म्हणजे शाळेतून आपण काय घडवायला हवं? हो, फक्त प्रश्न न विचारणारे, प्रत्येक नियमाला मुकाट्याने हो म्हणणारे आज्ञाधारक नागरिक घडवणं, की असे सजग बंडखोर तयार करणं ज्यांना मानवतेच्या कल्याणासाठी नेमके कोणते नियम मोडायचे आहेत आणि कोणते नियम पाळायचे आहेत याची अचूक जाण असेल. यावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विश्लेषणासह.